सदाशिवसमारम्भां शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्तां वन्दे गुरुपरम्पराम् श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम् शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः. चालू असणारं कठोपनिषद तृतीयवल्ली आणि तृतीयवल्लीमध्ये असणारा 11वा मंत्र मागच्या पाठामध्ये पाहिला आणि आज या ठिकाणी असणारा 12वा मंत्र. 11व्या मंत्राच्या द्वारे काय सांगितलं? महत परमव्यक्तमव्यक्तात् पुरुष परः पुरुषान्न परा किंचित सा काष्ठा सा परागती. अशा प्रकारे या संपूर्ण जगतामध्ये म्हणण्यापेक्षा संपूर्ण अखिलांड कोटी ब्रह्मांडामध्ये काय तर सर्वामध्ये जाणण्यासारखी वस्तू कोणती आहे? तर या सर्वामध्ये जाणण्यासारखी वस्तू फक्त एकच आहे. काय? परमात्मा. सा काष्ठा सा परागती. ही शेवट आपण म्हणतो त्याचा काय? शेवट गोड झाला. बरोबर. याच्यासाठी केला होता अट्टहास. काय? शेवटचा दिन गोड झाला. शेवटचा दिवस गोड झाला म्हणजे काय? शेवटचा दिवस गोड होणं म्हणजे स्वस्वरूपाची प्राप्त होणे. की मी कोण याचं ज्याच्यासाठी हे मनुष्य शरीर आपल्याला दुर्लभ असं मिळालेलं आहे. कशासाठी? मनुष्यत्व, मुमुक्षुत्व, महापुरुष संश्रय. मुमुक्षुत्व म्हणजे परमेश्वर काय आहे केवळ ते जाणून घेण्याकरिता म्हणून हे शरीर प्राप्त झाले. म्हणून सांगितलं काय? सा काष्ठा सा परागती. ही तोच शेवट. एकदा त्या स्थानाला जाऊन थांबल्यानंतर यद्गत्वा न निवर्तन्ते सांगितलं. आता तोच विषय या सगळ्या याच्यामध्ये येईल. आता येणारा जो 12वा मंत्र आहे, 12व्या मंत्राच्या माध्यमातून न निवर्ते म्हणजे नक्की काय? बरोबर की यद्गत्वा भगवंत म्हणतात यद्गत्वा तद्धामम. त्या धामाला माझ्या एकदा प्राप्त झाल्या न निवर्तते. तो पुन्हा या ठिकाणी येत नाही. मग जाणं, कारण जो जाणारा आहे तो येणारच आहे. मग कोणत्या अनुषंगाने न निवर्तते याच्यावर आता हे सगळी व्याख्या इथं 12व्या मंत्राच्या अनुषंगाने आरंभ होईल. तर म्हणून अशा प्रकारे काय? तर अशा प्रकारे तो जो परमात्मा आहे तो एकदा परमात्म्याचं असणारं स्वरूप त्या ठिकाणी ज्ञान. जाणणं म्हणजे काय? एवं वेद. वेद म्हणजे काय? वेद म्हणजे ज्ञान. विदसत्तायाम विद्रुल ज्ञाने हा मूळ धातू त्याच्यामध्ये. त्याच्यापासून वेद या शब्दाची त्या ठिकाणी निष्पत्ती झाली. मग वेद म्हणजे जाणणे. काय सगळ्या वेदांमध्ये? तर संपूर्ण वेदामध्ये हेच सांगितलंय. पण प्रत्येक वेदाची असणारी ही उपनिषद काय करतात? स्वस्वरूपाचं ज्ञान. प्रस्थानत्रय त्याला आपण म्हणतो उत्तर मीमांसा. याच्याद्वारे काय सांगितलं जातं? स्वस्वरूपाचं असणारं ज्ञान ज्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे अनुषंगाने वेदामध्ये काय सांगितलं तर ज्ञानच. एवं वेद. अशा प्रकारे जो जाणतो. कशा प्रकारे? तत्त्वमसि अयमात्मा ब्रह्म प्रज्ञानम ब्रह्म अहम ब्रह्मास्मी. हे चारही वेदांचे असणारे 4 महावाक्य. आणि या 4 महावाक्यांच्या द्वारे काय होतंय? मग जीव शिव ऐक्य ज्ञान. महावाक्य काय म्हणायचं त्याला? तर ज्या वाक्यामधून जीव आणि शिव यांचं काय? एकरूपता सिद्ध होते त्याला आपण महावाक्य असं म्हणतो. आणि म्हणून अशा प्रकारे म्हणून या एवं वेद असं स्वस्वरूपाच्या ज्ञानाने
एकदा आपण आपल्याला जाणल्यानंतर मग काही दुःख नाही, काही नाही. मग काही नाही. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, शोक, संताप, काळजी, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना, या सगळ्याचा एंड कुठं येतो? स्वस्वरूपाच्या ज्ञानामध्ये. जोपर्यंत स्वस्वरूपाचं ज्ञान नाही तोपर्यंत हे सगळं आहे. जन्म, मृत्यू, जरा, व्याधी, दुःख, दोषानुदर्शनम, गीता म्हणते. हे सगळं तोपर्यंत चालत राहणार आहे. कुठपर्यंत चालत राहणार आहे? जोपर्यंत स्वस्वरूपाचं ज्ञान नाही तोपर्यंत या सगळ्या अवस्था, जन्म आला, मृत्यू आला, जरा म्हणजे वृद्धावस्था आले, व्याधी आल्या शरीराला नाना प्रकारच्या, हे सगळं चालत राहणार आहे. मग या सगळ्याचा काय एंड ऑफ पॉइंट काय? कुठे शेवट? कुठेतरी शेवट व्हायला पाहिजे आपण म्हणतो, बरोबर. मग त्यासाठी शास्त्राने मग काय सांगितलं? समाधान सांगितलं. शेवट काही तर झाला नाही तर मग काय होणार? वासना जोपर्यंत आहे तो पण करतच राहणार तो. मग काय केलं पाहिजे माणसाने? कुठेतरी समाधान आहे त्या वृत्तीमध्ये, आहे त्या परिस्थितीमध्ये, ठीक आहे, काही हरकत नाही, हे शिकलं पाहिजे. म्हणून अशा प्रकारे मग ते जे अंतिम समाधान म्हणजे इतर व्यावहारिक ठीक आहे, सांसारिक समाधान, बाबा एवढं आहे, 2 फ्लॅट आहे, गाडी आहे, पगार आहे, सगळं छान आहे, मुलांना नोकरी आहे, सगळं व्यवस्थित आहे, समाधान, हे व्यावहारिक. परंतु पारमार्थिक समाधान म्हणजे त्या स्वरूपाची प्राप्ती करून घेणेच. स्वस्वरूपाने प्राप्ती करून घेणे म्हणजे नुसतं तो माझ्यापासून भिन्न आहे असं नाही. मग स्वस्वरूपाने तो मीच आहे. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद स्वरूप असणारे जे शिवतत्व आहे ते शिवतत्व काय? ते मत भिन्न आहे का? नाही, ते मीच आहे. अशा प्रकारे हे पारमार्थिक समाधान. आणि अशा प्रकारे ते पारमार्थिक समाधान एकदा जीवाला प्राप्त झालं की मग काय? आनंदाचे डोही आनंद तरंग, आत्यंतिक दुःखाची निवृत्ती आणि निरतिशय आनंदाची प्राप्ती. त्याला फक्त आनंदच आहे सर्वत्र. योगरतो वा भोगरतो वा संगरतो वा संगविहीनः यस्य ब्रह्मणि रमते चित्तम सांगितलं. याचं एकदा ते चित्त ब्रह्मामध्ये रममान झालं, ती आनंदाची मात्रा एकदा त्याला प्राप्त झाली की मग काय? नंदती नंदती नंदत्येव. त्या ठिकाणी म्हणून असणारा मैत्री आणि याज्ञवल्क्यात असणारा जो संवाद आहे तो हाच आहे. कशासाठी मनुष्याला आनंद प्राप्त होतो? अरे वा, वित्तस्य बाणाय वित्तप्रियं भवति, आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. हे सगळी ही गोष्ट मला प्रिय आहे, ती गोष्ट मला प्रिय आहे, ती गोष्ट मला प्रिय आहे. बस ह्या सर्व गोष्टी ज्या प्रिय आहेत ते कशामुळे? का प्रिय आहे? त्याच्यामुळे मला बरं वाटतं. आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. ती वस्तू प्राप्त झाल्यानंतर गुलाबजाम छान आवडतात, मग काय 4 गुलाबजाम प्लेटमध्ये आले की ते खाल्ले की मला मस्त वाटतं. हे जे बरं वाटणं आहे गुलाबजाम खाल्ल्यानंतर, कोणाला बरं वाटतं? तो प्रश्न त्या ठिकाणी सांगितला की हे मिळाल्यानंतर आनंद होतो, ते मिळाल्यानंतर हा आनंद कोणाला होतो? तेच आत्मनस्तु कामाय सर्वं प्रियं भवति. त्याच्यामुळे मला म्हणजे या ठिकाणी असणारं ते जे स्वरूप आहे त्याचं कोणतं? सच्चित आनंद हे स्वरूपच आहे त्याचं. त्यामुळे त्याला त्या ठिकाणी आनंद प्राप्त होतो. मग काय करा? मग इतर हा जो आनंद तू शोधतोय ना त्या ठिकाणी, कोण? याज्ञवल्क्य आता मैत्रीला म्हणतायत की या वस्तूंमध्ये तो आनंद शोधतो आहे. तिथं तो संपूर्ण ते संभाषण आहे. त्या संभाषणाचं तात्पर्य काय? की ज्या भोगवस्तूमध्ये आपण आनंद शोधत आहोत तो आनंद त्या भोगवस्तूमध्ये नसून कुठं आहे? तो आपल्यामध्येच आहे. बाह्य आनंद नाही, तो आपल्यामध्येच आहे. आणि म्हणून काय केलं पाहिजे? आत्मावारे द्रष्टव्य, श्रोतव्य, मंतव्य, निधिध्यासितव्य मैत्रेयी सांगितलं. म्हणून काय केलं पाहिजे? हे मैत्री म्हणजे ते आत्मतत्व आहे. ते आत्मतत्व प्राप्त करण्यासाठी श्रोतव्यो, मंतव्यो, निधिध्यासितव्यो, त्याचं श्रवण केलं पाहिजे, त्याचंच मनन केलं पाहिजे, त्याचीच निधिध्यासना केली पाहिजे. कोणी? हे मैत्रेयी. हे मैत्रेयी अशा प्रकारे त्या ठिकाणी काय? याज्ञवल्क्य मैत्रेयीला उपदेश करून
विजहार, मग आपले वनामध्ये निघून जातात. मग अशा प्रकारे मग ते जे ज्ञान आहे ते ज्ञान आता या सगळ्या मंत्रांच्या द्वारे तोच या ठिकाणी विषय चालला. म्हणून 12वा जो मंत्र आहे त्याची असणारे प्रास्ताविका काय म्हणतात त्याचं असणार किंचित त्यांनी प्रास्ताविक केलं त्या ठिकाणी आचार्यांनी भाष्यामध्ये. आचार्यांच्या भाष्यामधला असणारे प्रास्ताविक यदी काय पूर्वपक्षी आहे तो आता या ठिकाणी प्रश्न करतोय. काय म्हणतोय पूर्वपक्षी? म्हणतोय यदी पुरुषापती कृती असेल तर परत येणे पण स्वाभाविक आहे. आपण म्हणतो तो प्राप्त झाल्यानंतर प्राप्त होण्यासाठी म्हणजे कुठेतरी जाणं आहे. मग त्या पुरुषापती जगती असेल म्हणजे प्राप्त, आता मला काय पुण्याला जायचंय हे प्राप्त करायचं, प्राप्त करण्यासाठी जाणं आलंच ना त्या ठिकाणी. काही जरी एखादी वस्तू ज्यावेळेस प्राप्त होती ते प्राप्त होणारी वस्तू प्राप्त करण्यासाठी काहीतरी प्रयत्न आहे. म्हणजे जाणं असेल, येणं असेल, काहीतरी असेल त्या ठिकाणी. तेच सांगितलं यदी पुरुष प्राप्त असेल, गती असेल तर परत येणे पण स्वाभाविक आहे. मग प्राप्त झालं मग परत येणंच आहे. तेच सांगितलं काय क्षीणे लोके मर्त्यलोकम विशंती. एकदा पुण्यहीन झालं की काय होतं स्वर्गलोकामधून सुद्धा खाली येणंच आहे. म्हणजे तेच सांगतायत की एकदा प्राप्त केल्यानंतर येणंच आहे. मग तर तिथे पोहोचून जन्म घेत नाही असं का म्हटलं? मग तुम्ही तर म्हणताय एकीकडे असं म्हटलंय क्षीणे पुण्ये मर्त्यलोकम विशंती आणि तो तुम्ही इकडे काय म्हणताय? तुम्ही इकडे असे म्हणताय तिथे पोहोचल्यानंतर तो पुन्हा काय तो पुन्हा या संसार चक्रामध्ये येत नाही असं तुम्ही म्हणताय. परंतु प्रत्यक्षात जो मनुष्य जातो तो परत येतो. जाणं आणि येणं प्रत्यक्षात आहे. मग तुम्ही कसं काय म्हणतो तो गेल्यानंतर येतच नाही असं पूर्वपक्षी सिद्धांतीला म्हणतोय. त्याचं उत्तर सिद्धांत देत आहे. काय म्हणताय सिद्धांती? म्हणतोय हा दोष नाही, हा तुम्ही जे म्हणताय हा काय दोष नाही. कारण तो सर्वांचा प्रत्येकात्मा असल्यामुळे त्याच्या ज्ञानासच औपचारिक गती असे म्हणले आहे. कारण ते आत्मतत्व जे आहे ना ते आत्मतत्व जे ते सर्वांचा प्रत्येकात्मा सगळ्यांमध्ये अनुस्यूत असणारं चैतन्य आहे प्रत्येकात्मा. म्हणजे त्याला ते कार्य करण्यासाठी, विचार करण्यासाठी, पाहण्यासाठी तेच सांगितलं तर केन उपनिषदमध्ये पाहिलं आपण. श्रोत्रस्य श्रोत्रम मनसो मनोयत वाचो हवाचम सौ प्राणस्य प्राणः. श्रोत्राचा पण श्रोत्र, मनसो मनोयत वाचो हवाचम मनाचं सुद्धा मन, वाचेची सुद्धा वाचा. म्हणजेच काय तर मनाला सुद्धा चिंतन करण्यासाठी अपेक्षित शक्ती आहे ती कोण देतं? ती तोच देतो. तोच म्हणजे ते असणार चैतन्य तेच देतं. म्हणून ते सांगितलं सगळ्यामध्ये प्रत्येक वस्तूमध्ये जे अस्तित्व आहे गीतेमध्ये फार सुंदर त्या ठिकाणी दिलं. ना सुतो विद्यते भावा ना भाव विद्यते. छान व्याख्यान. प्रत्येक कोणतीही वस्तू असो, अगदी सजीव असो निर्जीव असो, त्याचं असणारं अस्तित्व जे आहे ते अस्तित्व कोणामुळे? हे अस्तित्व त्याच्यामुळेच, ते परमेश्वराच्या सत्तेमुळे. पेन आहे, वही आहे, पेन्सिल आहे, फोन आहे, हे सगळं त्याचं व्याख्यान छान त्यावेळेस केलं आपण. या सगळ्यामध्ये कॉमन फॅक्टर काय आहे? तो बदलत नाही. आहे बदलतोय का? आहे कुठेच बदलत नाही. आणि आहेमुळे त्या वस्तूची सत्ता आहे. फार म्हणजे फार आता आपण तुम्हाला संस्कार झाले ते सगळं झालं पण फार सूक्ष्म विषय. आज सांगणं सुद्धा फार कठीण विषय. प्रत्येकामध्ये जे असणारी जी सत्ता आहे त्याची सत्ता दर्शवते. पेन आहे पेनाची असणारी सत्ता दर्शवण्यासाठी आहे हा शब्द आहे. वही आहे हा शब्द त्याची सत्ता दर्शवण्यासाठी आहे. म्हणून या सगळ्या गोष्टीमध्ये जर पाहिलं आपण पेन वही, फुलस्केप वही, हाफ पेज वही, काय जे काय असेल या सगळ्यामध्ये जे कॉमन फॅक्टर आहे काय करतं? त्याची सत्ता दर्शवण्याचं कार्य करतं. म्हणून तो कॉमन फॅक्टर. तसं त्याचप्रमाणे हा जसा आहे तसं या सर्व जीव मात्रामध्ये प्रत्येकात्म स्वरूपाने कोण आहे? तोच आहे. तेच सांगण्याचा प्रयत्न केला. ममैवांशो जीवलोके. प्रत्येकामध्ये असणारा जो जीवतत्व आहे ज्याला तुम्ही जीवाचं म्हणतो आपण,
ते कोण आहे ते परमेश्वराचाच अंश आहे. तेच सांगितलं म्हणून औपचारिकाने. म्हणून अशा हा दोष नाही. तुम्ही जे म्हणता गेल्यानंतर त्याच्यामध्ये काय जाणाने येणं, वास्तविक तो अचल भावाने सर्व व्याप्त निराकार, सर्वत्र व्याप्त तोच आहे, अंतर्बहिश्च. तिथं जाण्याकरता तत्पूर्वी तोच आहे, तिथं त्याच्या भिन्न काही नाही. हे सांगण्याचा परिपूर्ण प्रयत्न केला. अहम निर्विकल्पो आकारच नसेल, बरोबर, जी वस्तू आकाराने परिच्छिन्न आहे तीच जाईल. आकाश तिकडे गेलं, पुण्यातलं आकाश चिंचवडला आलं, चिंचवडचं आकाश तिकडे आळंदीला गेलं, आळंदीचं आकाश देहूला गेलं, असं हा जसा वाक्यप्रचार होऊ शकत नाही. कारण सर्वत्र असणारा आकाश तर तो एक समान व्याप्त आहे, त्याच्यामध्ये भिन्नता नाही. हे असं म्हणत नाही हे चिंचवडचं आकाश, हे पुण्याचा आकाश, हे आळंदीचा आकाश, हे देहूचा आकाश, सर्वत्र परिपूर्ण तसा तो परमात्मा सर्वत्र अनुस्यूत एकच आहे, अंतर्बहिश्च तत्सर्व. मग काय होतं, तेच असणारा आकाश ज्यावेळेस घट मठ याने काय होतं, परिच्छिन्न होतं. म्हणजे त्याला काय नामरूप प्राप्त होतं. त्याला आपण तेव्हा म्हणतो काय, घटाकाश मठाकाश. वास्तविक परिपूर्ण एकच आहे, परंतु त्या असणाऱ्या उपाधीच्या अनुषंगाने ज्यावेळेस त्याला ते उपाधीच्या अनुषंगाने परिच्छिन्न झालं, त्यावेळेस आपण त्याला म्हणलो हा घटाकाश. या घटामध्ये असणारं आकाश घटाकाश, या मठामध्ये असणारं आकाश मठाकाश. परंतु आकाश सर्वत्र एक आहे, तसाच असणारा परमात्मा काय सर्वत्र एक, अनुस्यूत एकच तत्व आहे सर्वत्र. परंतु काय झालं मग ते शरीराच्या उपाधीच्या अनुषंगाने तिथं घट आहे, इथं उपाधी आली, आणि मग या उपाधीच्या अनुषंगाने तेच असणारं सच्चिदानंद स्वरूप ज्यावेळेस या उपाधीने परिच्छिन्न झालं, त्यावेळेस काय आलं, तेच जीवभावाला प्राप्त झालं. या उपाधीच्या अनुषंगाने हे स्वामीजी, हा राम, हा श्याम, कशाला म्हणतो आपण, त्या बॉडीला, त्या नाम आणि रूपाच्या अनुषंगाने त्याला म्हणतो आपण. पण तो आतमध्ये असणारं चैतन्य तत्व सर्वत्र आकाशाप्रमाणे सर्वत्र एक समान आहे. तसं चैतन्य सर्वत्र एक समानच आहे. फक्त उपाधीने ज्यावेळेस परिच्छिन्न झालं, नाम आणि रूपामध्ये ते काय बॉन्डेज तेवढ्यापर्यंत सीमित झालं. ज्यावेळेस सीमित झालं त्यावेळेस त्याला जीव ही संज्ञा प्राप्त झाली. वास्तविक काय आहे, परमात्माच आहे, पण बॉन्डेज झाला, जीवात्मा झाला. आणि ज्यावेळेस हे काय बॉन्डेज, मी काही नाही, अहम निर्विकल्पो निराकार रूपो, हे बॉन्डेज पुन्हा सोडून दिलं, त्यक्त केलं, परमात्माचे. घटाचा नाश झाला, पटाचा नाश झाला, महाआकाशामध्ये विलीनच होणार आहे. अगदी तसंच आहे. आणि म्हणून हा दोष नाही. तुम्ही म्हणता या एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी कसं काय गेलं, हा दोष नाही. हा काय ते व्यावहारिक गोष्टी सांगण्यासाठी सगळाच परमात्मा आहे जर म्हटलं तर तुम्ही शिकायला पण उद्यापासून येणार नाही, मला सांगायला पण काही राहणार नाही. मग काय होईल, दक्षिणामूर्ती होऊन जाऊ आपण सगळे. काय गुरोस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु चिन्ह संशया, मौनम व्याख्या प्रकटित परब्रह्मतत्त्वं युवानं वर्षिष्ठान्तेव सदृशनैरावृतं ब्रह्मनिष्ठैः आचार्येन्द्रं करकलितचिन्मुद्रमानन्दरूपं स्वात्मा रामं मुदितवदनं दक्षिणामूर्तिमीडे. काय होईल, अशा प्रकारे मौन अवस्थेमध्ये काही बोलायचं राहतच नाही, म्हणून तो दक्षिणामूर्ती. तिथं काय गुरोस्तु मौनम व्याख्यानम सांगितलं. सगळे शिष्य बसलेत, आता काय व्याख्यान पाठारंभ करायचं आता. परंतु काय गुरोस्तु मौनेनीच व्याख्यान आहे. बघा हे सगळं आता जे चाललंय त्याला अगदी पूरक आहे. व्याख्यान काही दुसरं केलं नाही, असं सांगतो तसं सांगतो काही नाही. गुरोस्तु मौनम व्याख्यानम, मौनानेच तो उपदेश केला त्या ठिकाणी. परंतु शिष्यास्तु छिन्न संशया,
व्याख्यान केल्यानंतर शिष्याच्या मनामध्ये यत्किंचित सुद्धा संशय राहिलाय का? काही संशय आता शिष्यांच्या मनामध्ये राहिलेला नाही. म्हणजे अशा प्रकारे ते त्याचे तत्वज्ञान आहे. कारण ते वाचातीत आहे, वर्णनातीत आहे. तर काय वर्णन करायचं, कसं करणार, काय करणार, हे सगळे प्रश्नच आहे. कसली उपमा देणार, कोणाची उपमा त्याला देणार, त्याच्यासारखी दुसरी वस्तूच नाही. तर कसे काय उपमा द्यायचं, काय करायचं. म्हणून तिथं काय म्हणतं शास्त्र, नेती नेती यत्र वाचो निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह. वाचा गेली त्याचं वर्णन करायला, परंतु काय झालं, काय वर्णन करावं हे तिला पण कळलं नाही. वाचा मन हे सगळे गेले वरून काही नाही. अप्राप्य मनसा सह कसं करावं हा प्रश्न येऊनच परतले. मग अशा प्रकारे हा दोष नाही. म्हणून तो जाणाने येणं असेल तर मग कसं काय तो प्राप्त होतो तुम्ही म्हणता, त्याचं असणार उत्तर येतं हा दोष नाही. कारण तो सर्वांचा प्रत्येगात्मा असल्यामुळे त्याच्या ज्ञानासच औपचारिक गती असे म्हटले. औपचारिकरित्या त्याला गती सांगितलं. त्याचं जे ज्ञान प्राप्त होतं, पण त्या आत्मतत्वाचं जे ज्ञान प्राप्त होणार आहे त्याला औपचारिक व्यावहारिक शब्द काय ते दिला पाहिजे. तो त्या ठिकाणी जातो. आता व्यवहाराकरता तो ब्रह्मज्ञानी होतो. ब्रह्मज्ञानी काय होतं, ब्रह्मविद ब्रह्मैव भवती, तो ब्रह्मच होतो. अशा प्रकारे व्यवहाराच्या अनुषंगाने हे सगळं वास्तविक वास्तविक मौनम व्याख्याच आहे. वास्तविक तिथं बोलणं पण नाही आणि काही नाही, सगळं शांत आहे. म्हणून अशा प्रकारे त्याचप्रमाणे इंद्रिय मन व बुद्धीपासून आत्म्याचे परत्व दाखवून त्याचे प्रत्येगात्मद्वार या सगळ्यापासून अलग लक्षात हे सगळं सोडत त्यावेळेस जाऊ. म्हणून त्या आत्मषटकामध्ये पहिलंच काय दिलं, मनोबुद्ध्य चित्तानि हंकारणाहम न च श्रोत्रजिव्ये न च घ्राण नेत्रे न च व्योम भूमिर्न तेजो न वायुः चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. मनबुद्धी चित्ता अहंकाराने पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्र त्याचा त्याग केला. न च श्रोत्र जिव्ये न च मनबुद्धी चित्ता अहंकार आणि सूक्ष्म शरीर, न च श्रोत्र जिव्ये न च घ्राण नेत्र पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, न च व्योम भूमिर्न तेजो न वायू पंचतत्व जे आहेत ती आकाश वायू अग्नी जल पृथ्वी या एकाचा नाश केल्यानंतर म्हणजे सोडत दिल्यानंतर जे काही राहील, काय राहील मग हे सगळ्याचं तेच सांगितलं येतं आता. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम, ते सच्चिदानंद स्वरूप असणार शिवतत्व जे आहे ते शिवसत्वच त्या ठिकाणी राहणार आहे, बाकी सगळं सुटणार ते सांगितलं. त्याचप्रमाणे इंद्रिय मन व बुद्धीपासून या सगळ्यापासून म्हणून आता मागच्या मंत्रामध्ये तेच सांगितलं. विषय इंद्रिय का आता ते शेवट काय त्या ठिकाणी असणार आहे तो ब्रह्मा, त्यानंतर त्याच्याही मागे असणारी प्रकृती आणि प्रकृतीपेक्षाही परमात्मा नारायणो परो अव्यक्तात, अव्यक्तापासून तो पर आहे. माया त्याला काही करू शकत नाही, तो मायेला नाचवतो आणि माया आपल्याला नाचवते. हा परमात्म्यामध्ये ना आपल्यामध्ये फरक आहे असो. आणि म्हणून अशा प्रकारे एक सोडत सांगितलं. म्हणून त्याचप्रमाणे इंद्रिय मन व बुद्धीपासून आत्म्याचे परत्व या सगळ्यापासून एक सोडत गेल्यानंतर जे काही राहते म्हणून आत या सगळ्यापासून सांगितलं. त्याचप्रमाणे इंद्रिय मन बुद्धीला चालना देणारं अहम तत्व, चिंतन चित्त आणि त्याच्याही मागे असणारं अहम तत्व आणि त्याच्याही मागे जे आहे ते तत्व आणि तेच सांगितलं. म्हणून त्याचप्रमाणे इंद्रिय मन व बुद्धीपासून आत्म्याचे परत्व दाखवून त्याचे प्रत्येकात्म दाखिला आहे. परत्व दाखवून प्रत्येकात्म म्हणजे प्रत्येकामध्ये जे काय आहे सत्ता गुणाची सत्ता त्याचीच आहे, त्या परमात्म्याचीच सत्ता आहे. त्याच्या व्यतिरिक्त कधीही कोणी आपण काही केलं ते सत्ता ही शेवट त्याचीच आहे. हे आमच्या आपली टेम्पररी आपण व्यावहारिक आहे म्हणून ठीक आहे. शेवटची सत्ता परमात्म्याचीच आहे. त्याला वाटलं तर ठेवल, नाही तर एका क्षणा कालोस्मी लोकक महाकाल स्वरूपामध्ये येऊन एका क्षणामध्ये सगळं भस्मसात अथवा सगळं प्रलय करून टाकेल. आणि म्हणून कारण की जो जाणार हा आणि म्हणून अशा प्रकारे या सगळ्याच्या असणारं आत
एक 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 सोडत गेल्यानंतर सगळ्या शेवट जे प्राप्त होतं ते आत्मतत्व असं ते म्हणून अशा प्रकारे ते कसं प्रत्येक आत्मस्वरूपाने सगळ्यांमध्ये तेच अनुच्युत दाखवलं आहे. कारण की तो जाणारा आहे तो आपल्यापासून भिन्न अनात्म अप्राप्त स्थानाकडे जातो. या विपरीत आपल्याकडे कोणी जात येत नाही. जो जाणार आहे तो आपल्यापासून भिन्न स्थानी जातो. आणि इथं तुम्ही म्हणता तो जाणार आहे, मग जाणार आहे म्हणजे तो भिन्न झाला का? तर तसं नाही. अलग लक्षात. कारण की जो जाणारा आहे तो आपल्यापासून भिन्न अनात्म अप्राप्त स्थानाकडे जातो. जो जाणारा असेल तर तो आपल्यापासून भिन्न स्थानाकडे जाईल. मला इथून पुण्याला जायचं असेल तर इथनं पुणे भिन्न आहे माझ्यापासून. तसं जर जाणारा असेल तर तो काय करेल? तो आत्मस्वरूपात तो जातो असं जर झालं तो तर भिन्न अनात्म वस्तूकडे जाईल. अप्राप्त वस्तूकडे तो जाण्याचा प्रयत्न करेल, पण तसं होत नाही. या विपरीत आपल्याकडे कोणी येत नाही अथवा जात नाही, तो स्वतःकडेच जातो. जाण्याची क्रिया होण्यापासून वस्तू भिन्नता पाहिजे, परंतु तसं नाहीये. तो स्वतःकडेच जातो. असा तसा व्यवहार होत नाही. मी कुठे चाललो? मी स्वतःकडे चाललो. असंच आपण उद्यापासून म्हणायला लागलात किंवा आता पाठ झाल्यानंतर तुम्हाला लक्षात आलं की जाणं येणं काही नाही, जायचं म्हणजे स्वस्वरूपाकडेच जायचं आहे असं जर तुम्ही आता ग्रहण केलं आणि जर उद्या व्यवहारामध्ये पाठ झाल्यानंतर जर म्हटला मी जातो कुठे? स्वस्वरूपाकडे जातो, तर लोक म्हणतील आता स्वामीजींचा पाठ ऐकून यांना आता भरपूर ज्ञान झालेलं असेल असं वाटायला लागेल लोकांना. तर तसं नाही. अलग लक्षात. म्हणून जाणं आणि येणं ही प्रक्रिया आहे ते सांगलं. कारण की जो जाणारा आहे तो आपल्यापासून भिन्न अनात्म अप्राप्त स्थानाकडे जातो. या विपरीत आपल्याकडे स्वतःकडे कुणीच जात नाही. अलग लक्षात. आपल्याकडे कुणीच जात नाही अथवा येत नाही. याविषयी संसार मार्गावरून पार होण्याची इच्छावाले पुरुष मार्गरहित इत्यादी श्रुती प्रमाण आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे संसार मार्गावरून पार होण्याची इच्छा म्हणजे हा संसार रूपी जो भवसागर आहे त्याच्यामधून ज्यांना पार व्हायचंय ते काय? ते पुरुष मार्गरहित होतात. मार्गरहित होतात म्हणजे जे आहे जो मार्ग सांगितलेला नित्य नैमित्यादी कर्म त्यापासून पार होतात. म्हणजे यस्य आत्मरतिरेव स्यात् आत्मतृप्तश्च मानवः आत्मनैव च संतुष्टा तस्य कार्यम न विद्यते. अशा प्रकारे ते काय? सर्व संकल्प संन्यासी होतात असं तिथं अर्थ व्यक्त करायचं. काही काम करत नाही म्हणजे सगळी कामं सोडून बसतात का? असं नाही. की अशा प्रकारे या मार्गावर जे असतात म्हणून त्यांना वानप्रस्थ संन्यासी, त्यांना संन्यासाचं विधान सांगितलं. मग त्यांना फक्त आत्मचिंता तेच या सगळ्या मंत्राच्या द्वारे आरंभ करून एष सर्वेत असणारा 12वा मंत्र काय म्हणतात? एष सर्वेषु भूतेषु गूढोत्मान प्रकाशते दृश्यते तग्रया बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभिः. अशा प्रकारे काय? संपूर्ण भूतमात्रामध्ये असलेला आत्मा सर्व भूतमात्रामध्ये बरोबर. विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे कवी हस्तिनी शून्यजैव श्वपाकैच पंडिता समदर्शन. हा सगळ्यामध्ये समदर्शन करणारा. मग काय सम पाहतोय? हे आत्मतत्व. सर्वांमध्ये हे आत्मतत्व आहे. आत्मतत्व अनुस्यूत एकच आहे. म्हणून सर्व भूतमात्रामध्ये असलेला आत्मा हा सर्वांसाठी प्रकाशित होत नाही. तो जो तरी सर्वांमध्ये जरी असला तो सर्वांसाठी लगेच प्रकाशित होतोय का? तर नाही. कारण तो कसं आहे? राजविद्या राजगुह्य अत्यंत प्रकाशित असला तरी तो अत्यंत मुख्य आहे. आता सगळेच आत्मज्ञानी झाले असते. मग तसं दिसतंय का? कोणी सांगितलं? भगवंतानी. मनुष्याणाम सहस्रेषु कश्चित यतति सिद्धे यततामपि सिद्धानां कश्चिन्मां वेत्ति तत्त्वतः. हजारो लोक जे आहेत ते भगवंत जाणण्याचा प्रयत्न करतात. त्याच्यामध्ये सुद्धा एखादाच, त्या हजारोंमध्ये एखादाच भगवंताला तत्त्वतो जाणतो म्हणजे स्वस्वरूपाने जाणतो. निर्वैरः सर्वभूतेषु यस्य मामेवेति पांडव. त्या ठिकाणी सांगितलं की माझा कोण? सर्व भूतमात्राशी जो मैत्री भावाने राहतो तोच माझा. सगळ्यांशी वैर, याच्याशी भांडणे त्याच्याशी भांडणे त्याच्याजवळ कोणी जात नाही. व्यवहारामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तो जो भांडकुदळ आपण त्याला म्हणतो, ज्याला भांडकुदळ सवय असते, थोड्या कारणावरनं नुसतं भांडायलाच उठतो. काय विचारायला जरी गेलं असं का तरी काय होतं? तो भांडायलाच उठतो तिथे.
त्याच्याजवळ कुणी जात नाही. त्यामुळे अशा प्रकारे इथे सुद्धा काय, तर या ठिकाणी सुद्धा काय, अशा प्रकारे सर्वभूत मात्रामध्ये असलेला आत्मा हा सर्वांसाठी प्रकाशित होत नाही. कारण का, जे संसारासाठी आहे, व्यावहारिक सत्तेमध्ये आहे, त्यांच्यासाठी तो प्रकाशित होत नाही. मग त्यांना त्या अनुषंगानेच राहावं लागतं. मग कोणासाठी प्रकाशित होतो तो, तर कोण, तर हा सूक्ष्मदर्शी दृश्यते त्वग्रया बुद्ध्या सांगितलं. अत्यंत सूक्ष्म बुद्धी यासाठी अपेक्षित आहे. म्हणून सगळ्यावर नियमन नाही पाहिजे. युक्ताहार विहारस्य, युक्त चेष्टस्य कर्मसु, युक्त स्वप्नावबोधस्य योगो भवति दुःखः. ते सगळ्यावर ज्यावेळेस कंट्रोल येईल त्याच वेळेस मग ते तेव्हा त्याची बुद्धी सूक्ष्म होईल. म्हणून सांगितलं कसं, दृश्यते त्वग्रया बुद्ध्या, तो अग्रया अत्यंत सूक्ष्म बुद्धीने. कारण गुह्य तत्व आहे ते सहज प्राप्त होणार नाही. म्हणून सूक्ष्म बुद्धीनेच ते प्राप्त होतं. म्हणून सूक्ष्मदर्शी पुरुषांद्वारे आपली तीव्र आणि सूक्ष्म बुद्धीनेच तो पाहू शकतो. त्याची बुद्धी अत्यंत सूक्ष्म झालेली आहे. अशी अत्यंत सूक्ष्म बुद्धीने, स्थूल बुद्धीने त्याची प्राप्ती होत नाही. त्यासाठी बुद्धी सूक्ष्म याने म्हणजे विचार करून, ज्ञान प्राप्त करून, श्रवण मनन निधिध्यासना करून 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 स्थानो निखन न्यायेन पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन करून आपली बुद्धी काय केली आता, सूक्ष्म गेलेली आहे. आणि अशी ज्याची बुद्धी आता सूक्ष्म झालेली आहे, म्हणजे आत्मस्वरूपापर्यंत आता पोहोचायला आरंभ केलेला आहे, ज्या बुद्धीने त्यालाच ते आत्मतत्व प्राप्त होतं. अथवा त्याच्याच अंतःकरणामध्ये ते जे आत्मतत्व आहे ते आत्मतत्व प्रकाशित होतं. प्रकाशित होणं म्हणजे काय, ते काय त्या ठिकाणी प्रकट होतं का, नाही. ते जे झाकलेलं आच्छादित झालेलं आहे. ढगाने सूर्य काय झाला, आच्छादित झालेला, मग ढगाचं फक्त आवरण बाजूला जातं. तसं या ठिकाणी ज्ञानाने काय होतं, तिथं असणारं अज्ञानाचं असणारं आवरण, अज्ञानेन आवृतम ज्ञानम सांगितलं. अज्ञानाने त्याला आवृतम केलंय. म्हणून काय फक्त अज्ञान बाजूला गेल्यानंतर त्या स्वस्वरूपाचं ज्ञान तिथंच आहे. त्याला कुठनं आणलं नाही, ठेवलं नाही, ते तिथंच आहे, फक्त झाकलेलं बाजूला केलं. त्यासाठी काय पाहिजे, त्वग्रया बुद्ध्या सांगितलं. अत्यंत सूक्ष्म बुद्धी ज्यावेळेस होईल त्याच वेळेस त्याला त्या स्वस्वरूपाचं ज्ञान काय हे लक्षामध्ये येईल. त्याचं असणारं आता भाष्य, जे आता बरंच भाष्य याच्यावर आचार्यांनी केलेलं आहे, त्याचं असणारं भाष्य उद्याच्या पाठामध्ये पाहणार आहोत. ओम तत्सत.